हॅलो, नमस्ते. कसा आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज आहे गुरुपौर्णिमा. व्यास पौर्णिमा पण म्हणतात. आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हा दिवस वेदव्यासांचा जन्मदिवस म्हणून आपण हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो. आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व संत गुरुजनांचे स्मरण करताना आज मला माझे आई वडील तसंच माझे शिक्षक, मार्गदर्शक, हितचिंतक आणि ज्या ज्या लोकांची, प्राण्यांची, निसर्गाची मला अनमोल शिकवण मिळालेली आहे, आयुष्याचे प्रत्येक टप्प्यावर अजूनही मिळत आहे, अशा सर्वांना मी आज मनापासून वंदन करते. आता आधुनिक युगात काय हे गुरुपौर्णिमेची गरज आहे का? ते आधुनिक युगातही एक आदर्श जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरावी अशी सर्व महापुरुषांचे पुण्यस्मरण करत गुरुपौर्णिमेनिमित्त त्रिवार वंदन करूया. ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, पूजण्याचा हा मंगल दिवस आहे. त्यांनी या ग्रंथाद्वारे नियमितपेक्षा उच्च आदर्श समाजापुढे ठेवला. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र यांचा सखोल अभ्यास केलेला आहे. अगदी सखोल, डीप म्हणतो आपण तसा, डीप स्टडी केलेली आहे. आज भारतीयांनी आपल्या प्राचीन परंपरेकडे वळण्याची गरज असून महाभारत आणि भगवद्गीता सारख्या ग्रंथांची ओळख ही विद्यार्थ्यांना लहान वयातच व्हायला हवी आहे, असं मत वेळोवेळी मान्यवरांनी आपल्या साहित्य भाषेतूनही मांडले आहे. आता ह्याच्याशिवाय आज पण आपल्याला गुरुची गरज आहे का? तर आहे. आणि एवढंच नव्हे, आपल्या आयुष्याचे कुठल्याही टप्प्यात आपल्याला गुरु भेटू शकतो. आता गुरु म्हणजे काय? आता गुरु म्हणजे आपल्याला चांगल्या मार्गावर चालायला मदत करतो, आपल्याला ती चांगली वाट दाखवतो, तो गुरु. आता गुरु कोणी होऊ शकतो. आधुनिक काळात तरी माझ्या मते तुम्ही एका मुंगीला मानलात तरी ती सुद्धा तुमची गुरु होऊ शकते. का? ती तुम्हाला शिस्त शिकवते. मुंग्या कशा जातात बघा एका लाईनीत. त्यांच्याकडनं, ज्यांच्याकडनं आपण काय शिकण्यासारखं आहे ते सगळे आपले गुरु आहेत. निसर्ग आपला गुरु आहे. सूर्य, अहो नियमितपणा, पंक्च्युअलिटी. सूर्य एक दिवस तरी उशीर करतो का हो? एक दिवस तर तो लेट कमर झालेला आहे का? नाही. म्हणजे आपण आयुष्यात फक्त माणसांनाच असं नव्हे, निसर्गातले कुठल्याही गोष्टीला आपलं गुरु म्हणून मानू शकतो.
आता गुरुची गरजच कशाला पाहिजे हो, मला माहित आहे. पण हे बघा, गुरुना आपल्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेले आहेत. गुरुला आपल्यापेक्षा त्याचा अनुभव जास्त आहे किंवा आपला विश्वास बसतो त्याच्यावर. अशा व्यक्तींना आपण गुरु मानतो आणि हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना वंदन करतो, त्यांचं पूजन करतो. हे कशासाठी? इट इज ओनली टू पे ए ट्रिब्यूट. आता आपण ही व्यास पौर्णिमा, मी तुम्हाला म्हटलं व्यासांचा जन्मदिवस म्हणून आपण हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो. आता टीचर्स डे आपल्याला माहित आहे, आपण 5 सप्टेंबरला तो कोणाचा जन्मदिन आहे हे आपल्याला माहित आहे. असंच हा गुरुपौर्णिमेचा दिवस पण आपण व्यासांचा जन्मदिवस आणि हा आपण व्यास पौर्णिमा पण म्हणतात आणि गुरुपौर्णिमा पण म्हणतात. आता आजचे जगात हे दिवसाचं इम्पॉर्टन्स आहे का म्हणाल तुम्ही? अहो, आजचे दिवसात काय, हे कायम स्वरूपी सत्य आहे. कायम आपल्याला गुरुपौर्णिमेचं किंवा गुरुची गरज आहे. आता हे एक प्रतीक म्हणून आपण आजच्या दिवशी त्यांचं पूजन करतो, पण आपण नित्य रोजचे रोज सुद्धा ह्या गुरूंची आठवण करायला पाहिजे आणि त्यांचे चरणी आपण माथं टेकायला पाहिजे. आता गुरुजन म्हणजे तुमचे आई वडील सुद्धा असू शकतात, तुमचे शिक्षक असू शकतात, मार्गदर्शक असू शकतात. तुम्ही जे कोणाला मानता ते तुमचे गुरु होऊ शकतात. हे फक्त गुरु आपल्याला चांगली वाट दाखवतो एवढ्यासाठी, नो डाऊट. नाही तर आपल्याला कळते, पण आपल्याला एक कोणतरी वाट दाखवणारा पाहिजे का नाही? तसं आपल्याला हा गुरु आपली वाट दाखवतो आणि ती वाट तो अतिशय सुखकर करतो. एवढेसाठी आपण त्याला थँक्यू म्हणायचं. म्हणून हा गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा केला जातो. आणि हे आजचं नव्हे, हे पूर्वीपासून चाललेलं आहे. हे गुरु म्हणजे आता कोणी असू शकते. आता महावीर हा पण एक गुरु आहे, गौतम बुद्ध तो पण गुरु आहे. असं तुम्ही जे कोणाला गुरु मानता ते गुरुचं आज जरा पूजन करा, आठवण करा, त्याला थँक्यू म्हणा. कुठल्याही रीतीनं तुम्ही गुरुची पूजा करू शकता. कशासाठी? म्हणजे गुरुचे आशीर्वाद आपल्याला सदैव असायला पाहिजे आणि गुरुचे आशीर्वाद आपल्याला सदैव असतात. गुरु म्हणजे आपले वडिलांसारखा असतो तो. त्यामुळे गुरुचे आशीर्वाद कायम आपल्याला असतात. तरी आपण त्याचे चरणी पडून त्याचे आशीर्वाद मागत असतो. हे मेन कारण आहे गुरुपौर्णिमा साजरी करण्याचं. आता आपल्याला गुरु म्हणून देवाला सुद्धा मानतात काही लोक आणि काही चूक नाही येते. देवालाही ते गुरु मानले तरी, आणि हा गुरु सदैव वंदनीय असतो, सदैव वंदनीय असतो तो. त्यामुळे आपण त्याला गुरु मानतो. इवन कितीतरी आदर्श शिक्षक, प्रयोगशील शेतकरी किंवा कोणी वैज्ञानिक असू देत, हे सगळे एक प्रकारे गुरु आहेत. मी तुम्हाला म्हटल्यासारखं मुंगी पण गुरु आहे. एवढेच का, तुम्हाला ते राजाची गोष्ट आहे, तो युद्धात हरायच्या स्थितीत होता आणि जाऊन एका गुहेत बसतो. तेव्हा त्याला एक स्पायडर
चढायचा प्रयत्न करतो, खाली पडतो, परत चढतो, खाली पडतो, असं करत तो बरेच प्रयत्नानंतर चढू शकतो. तेव्हा तो लगेच त्याला गुरु म्हणून मानतो आणि उठतो आणि आपले सैनिकांना वगैरे एकदम कमांड्स देतो आणि युद्धात तो जिंकतो सुद्धा. असा गुरु तो ह्युमन बिईंग असू देत, कुठलाही एक मी म्हणते तसा मुंगी असू देत, निसर्ग असू देत, कोणी असू देत, ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिकतो ते सगळे आपले गुरु आहेत. त्यामुळे त्या सर्व गुरूंना आज आपण वंदन करूया. अच्छा, हॅव ए गुड डे.